गोवंश हत्या प्रकरणावरून नितेश राणे भडकलेत। हातपाय तोडा अशी आक्रमक भूमिका राणेंनी घेतली आहे। 2 दिवसांपूर्वी गोवंश हत्येची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि पोलीस प्रतिसाद देत नसल्यामुळे नितेश राणे चिडले। पोलीस ठाण्यामध्ये नितेश राणेंनी राडा घातलाय आणि महाडमध्ये 2 दिवसांपूर्वी गोवंश हत्या प्रकरणी जी तक्रार आलेली होती त्या संदर्भात नितेश राणेंनी या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि पोलिसांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे 2 दिवसांपूर्वी गोवंश हत्या प्रकरणात आलेल्या तक्रारी संदर्भात नितेश राणे यांना बोलवण्यात आलं आणि नितेश राणे यांनी महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये येऊन गोंधळ घातला। DYSP काळे यांना धारेवर धरलं। तुम्ही 2 दिवस सुट्टीवर जा, मी सर्व साफ करून देतो असं नितेश राणे म्हणाले आणि हिंदूंवरती हात उचलला तर तंगड्या तोडून पोलीस ठाण्यात घेऊन येऊ असा देखील दम नितेश राणेंनी भरलाय। कोणी डोळे उगारले तर डोळे हातात काढून देऊ आणि मी गेल्यावर कुणावरही कारवाई केली, त्रास दिला तर मी पुन्हा येऊन धिंगाणा घालेन अशी देखील धमकी थेट नितेश राणे यांनी दिली। त्रास आहे ना, राजरोज पद्धतीने त्रास देण्याचं काम चाललंय सगळ्या जणांना। गौरक्षकांचं काम करणं हे कुठल्या नियमांतर्गत चुकीचं आहे हे मला नियम सांगा पहिला। गायींची तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं काम आहे, बरोबर आहे? आपल्या राज्यात कायदा आहे ना, मग ती तस्करी एक तर तुम्ही थांबवत नाही, राजरोज पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जातंय त्या लोकांना काही धाक नाही। विकत घेतलंय पोलीस स्टेशन आपलं, असं कसं चालणार आपल्या राज्यामध्ये? कसं चालणार? एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर हे लोक जिवंत पण राहू शकणार नाही, अशी परिस्थिती राहणार। घरात घुसून